सरकारला कितीही अल्टिमेट द्या, पण सरकार त्याच्या निर्णयावर ठाम असतं आणि सरकार फक्त आश्वासनं देतं. सरकार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही. आणि म्हणून आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी, मराठा आरक्षणासाठी आता आपली 20 तारीख आणि 20 तारखेचं त्यांचं शेड्यूल काय असणार आहे, पुढे त्यांचं शेड्यूल किती दिवस कसं मुंबईपर्यंत कसे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. नमस्कार, मी सचिन परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजचा त्यांचा आंदोलनाचा कार्यक्रम कसा असणार आहे की 20 जानेवारी रोजी मराठा आंदोलक अंतरावली सराटी येथून निघणार असून त्या दिवशी त्यांचा मुक्काम त्यांचा मुक्काम बीड मधील मातोरी गावाच्या परिसरात असणार. 21 जानेवारी करंजी घाट, 12 बाबडी, जिल्हा अहमदनगर. 22 जानेवारी रांजणगाव, पुण्यात ते येणार आहेत. 22 जानेवारीला रांजणगाव गणपतीचं दर्शन ते घेणार आहेत. 23 जानेवारी रोजी खराडी बायपास पुणे येथे. 24 जानेवारी लोणावळा. 25 जानेवारीच्या दिवशी म्हणजे वाशी, नवी मुंबईला ते पोहोचतील. म्हणजे मुंबईमध्ये एंट्री त्यांची असणार आहे 25 जानेवारीला. आणि याप्रमाणे त्यांचा आंदोलनाचा कार्यक्रमाचा पुढचा मार्ग असणार आहे. या मार्गावर आंदोलकांसाठी सामाजिक संस्थांतर्फे खूप काही त्यांना मदतही पुरवली जाणार आहे आणि ते सगळं नियोजन झालेलं आहे. 26 जानेवारी रोजी वाशी किंवा चेंबूर येथील आझाद मैदानापर्यंत पायी जाऊन उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितलंय. तर मित्रांनो, या संदर्भातील अपडेट आपण वेळोवेळी करणार आहे. काय कसं काय असणार आहे, आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण खरंच सुरू होतं का, त्याआधी सरकार त्यांना सगळ्या गोष्टी देतं, आरक्षणाचा ज्या काही मुद्दा त्यांनी मांडलेला आहे सरसकट आरक्षण, तर ते सरसकट आरक्षण त्यांना मिळतं का. सो यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो, घंटीचं बटनही दाबून ठेवा, म्हणजे जेव्हा केव्हा व्हिडिओ येईल तो लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.